एक स्वरचित कविता है। नाम है मैं कुरुक्षेत्र बोल रहा हूँ। सदियों तक याद किया जाए ऐसा मैं बलशाली हूँ, देवों के भी चरण लगे ऐसा मैं पुण्यवान हूँ, कलयुग में मुझे पूजा जाए ऐसा भाग्यवान हूँ, आज के दिनों में जो महाभारत सुना पाए ऐसा अकेला मैं सत्यवान हूँ। मैं कुरुक्षेत्र बोल रहा हूँ, भगवानों के संग खुद को तोल रहा हूँ, अर्जुना के सारथी का चरण खुद पे ले रहा हूँ। एक युद्ध मैंने यह देखा जिसमें सभी निपुण थे, भाई भाई का छोड़ प्यार एक दूसरे के दुश्मन बने, जहाँ द्वेष राग क्रोध अहंकार का अस्तित्व था, इंसानियत भी ना रहे रण ही उसका अंत था। कर्तव्य के बोझ तले अपनों के संग कोई लड़ रहा था, एक ऐसा युद्ध था वो जहाँ भगवानों का भी एक पक्ष था। अर्जुना ने शस्त्र फेंके, कहा माधव मैं नहीं लड़ूंगा, अपनों को ही मार के कैसे राज कर पाऊंगा। अरे वो अर्जुन था महान जिसने शस्त्र फेंका था, रण के मैदान पे भी जिसके मन में अपनों के लिए प्यार था। सुना अर्जुन की बात माधव का क्रोध बढ़ा और सृष्टि के भले के लिए भगवत गीता का निर्माण हुआ। एक और योद्धा निपुण था, नाम उसका कर्ण था, महान धनुर्धारी बनने का सपना उसके मन में था, बस गलती उसकी एक थी, वो एक सूत पुत्र था, दान करने का शौक उसके मृत्यु का कारण बना। मैं कुरुक्षेत्र बोल रहा हूँ, मैंने अभिमन्यु को भी देखा है, जो चक्रव्यूह को भेद पाए ऐसा योद्धा उस रण पे सजा है। उसका मौत से खेलना विधि का विधान था, निडर था वो आखिर अर्जुन का ही अंश था। इतिहास के उन पात्रों की गवाही में देता हूँ, मैं कुरुक्षेत्र बोल रहा हूँ, कलयुग में महाभारत सुनाता हूँ। एक शायरी छोटी सी, मेरा पहला प्यार। ओके, शायरी। जिंदगी लुटाई है तुझ पे, जान भी लुटाना चाहती हूँ, मोहब्बत की है तुझसे वो निभाना भी चाहती हूँ। जिंदगी लुटाई है तुझ पे, जान भी लुटाना चाहती हूँ, मोहब्बत की है तुझसे वो निभाना भी चाहती हूँ, अपने आप को लुटा कर तेरी हिफाजत करना चाहती हूँ। कुछ भी कहे ये दुनिया वाले, पर ए तिरंगे तुझमें मैं अपनी पूरी जिंदगी बिताना चाहती हूँ। हॅलो, उपस्थित सर्वांना नमस्कार। सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वजण तरुण आहेत आणि विशेषतः प्रेमाचा महिना चालू आहे, त्यामुळे एक प्रेम कविता आपल्या समोर सादर करतो। देव करो ऐसे घडो नातं तुझ्याशी जुळावं, देव करो ऐसे घडो नातं तुझ्याशी जुळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं। घरामध्ये राबते माझी एकलीचं माय, घरामध्ये राबते माझी एकलीचं माय, बनवते भाजी भाकर तिची बनवते साय, मग मला बी वाटत तिच्यावानी थोडं दळण दळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं। सखे घरासमोर एक थंड पाण्याचा गाड, सखे घरासमोर एक थंड पाण्याचा गाड, आडा भोवती मोठं उंबराचं झाड, उंबराच्या झाडाला खोपा चिवचिमणीचा, उंबराच्या झाडाला खोपा चिवचिमणीचा, त्यात आता खेळ चालले चिमुकल्या पाहुण्यांचा, मग मला बी वाटत त्यांच्यावानी घरात कुणी खेळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं। माझी वाट तुझ्या वाटेकडे वळते, माझी वाट तुझ्या वाटेकडे वळते, तू जिथं जिथं वळते ती तिथं तिथं वळते, माझ्या वाटेचं वळण तुलाही कळू दे आणि तूही थोडं माझ्या वाटेनं वळू दे, मी एकट्यानं तुझ्या वाटेनं किती जर वळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं। तुझं माझं नातं राणी जसं तांब्या परातीचं, तुझं माझं नातं राणी जसं तांब्या परातीचं, म्हणून तर मी स्वप्न बघतो आपल्या दोघांच्या वरातीचं, परातीतला घास आणि तांब्यातलं पाणी कधी पादशील राणी, तुझ्या गोड ग हातांनी खाण्या पिण्या वाचूनही तू मला किती ग छळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं। बास झालं सखे आता पुरे झाले तुझे लाड, बास झालं सखे आता पुरे झाले तुझे लाड, पूर्वी पत्राचा जमाना होता, ते SMS पाठवतात। बास झालं सखे आता पुरे झाले तुझे लाड, तुझा हुकार नकार मला SMS ने धाड, सांग कधी येईल पक्की तारीख आणि वेळ, अगं वेडे मी तुला किती सांगावं, आता तुलाही कळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं, तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं। धन्यवाद।
अध्यापिका श्रीमती आरती साबळे, रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजमध्ये मी कॉमर्स फॅकल्टीकडे आहे. तुमच्या सर्व तरुणांचा एक प्रेमाचा महिना आणि या प्रेमाच्या महिन्यात तुम्ही छान कविता सादर करतात. तर मला आज या ठिकाणी एक आईची कविता आपली की कॉमन सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकाच्या जीवनात आपली आई म्हणजे एक सर्वस्व असतं, जिच्यामुळे आपण हे जग पाहिलेलं असतं. अशा आईप्रती एक कविता आहे, ती मी सादर करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही टाळ्यांनी साथ दिली तरी चालेल. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या व तो जेव्हा तान्हा, दुष्काळात मायाचा माझा आटलं होता पान्हा. पिठामंदी हो पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. बाप माया मायाच्या मागे रोज नवी टुमणं, बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे घरू. बाप माझा मायाच्या मागे रोज नवी टुमणं, बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे काम. शिकून शान शिकून शान शिकून शान आता कोणता मास्तर होणार हाय, तेव्हा मले मास्तरांमध्ये दिसती माझी माय. तो काळ असा होता की त्या काळात शिकलं की व्यक्ती शिक्षकच बनते आणि त्या शिक्षकामध्ये मला माझी माय दिसते, हे त्या ठिकाणी कवीनं मांडलेलं आहे. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तेव्हा मले मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. काट्या कुट्या याचा येला जाय माय राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या याचा येले जाय माय राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या तिचे मानत नसे पाय, तेव्हा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले माय म्हणून आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा लाखादा जन्म घ्यावा याच मायेच्या पोटी. माय म्हणून आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा लाखादा जन्म घ्यावा याच मायेच्या पोटी. तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, तेव्हा मले पायामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हो हंबरून वासराले चाटती जवा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. धन्यवाद. बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष, संस्थेचे विश्वस्त माननीय जयंत वाघ साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी. झावरे सर, तीनही शाखेचे उपप्राचार्य, काळे परिवारातील
सदस्य, नातेवाईक, उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, परीक्षक, स्पर्धक, विद्यार्थी, बंधू भगिनी, आपण सर्वांचे या समारंभामध्ये मी हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर के.एम. अंबाडे सर यांना निमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आदरणीय विचारमंच, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंत वाघसाहेब, विश्वस्त, अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ समाज अहमदनगर, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी. झावरे सर, दोनही परीक्षक मेधाताई काळे, पोपटराव काळे, उपप्राचार्य दिलीप ठुबे सर, कळमकर सर, सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळपासून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि साधारणतः सर 20 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. खरं तर विषय खूप छान होते आणि यामध्ये आरक्षणवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर 5 ट्रिलियन इकॉनॉमी यावरती फक्त एकच विद्यार्थ्यांनी बोलला आणि बाकी समाज माध्यमाचं लोकशाहीकरण याच्यावरती काही विद्यार्थी बोललेत. खरं तर जे काही ज्वलंत प्रश्न होते त्याला अनुषंगून आपण विषय ठेवले होते आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि परीक्षकांनीही त्यांचं चोखपणे काम केलं. खरं तर परीक्षक खूप लांबून आलेले आहेत आणि निपक्षपातीपणे त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी बजावली आहे. आमच्या कुठल्याही समितीच्या सदस्यांनी त्यांच्या परीक्षणामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. त्यामुळं अगदी निर्भीडपणे त्यांनी हे परीक्षण केलेलं आहे आणि त्याचा निकालही त्यांनी दिलेला आहे. मी परत त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं तर आमचा सर एक नियम असा आहे की आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला आम्ही बक्षीस देत नाही. हा कॉलेजचा नियम आहे, सरांनी घालून दिलेला. त्यामुळं कारण की आमचेच स्पर्धा आणि आमच्याच विद्यार्थी हे काही थोडंसं योग्य नाही. त्यामुळे सरांनी हा निर्णय घेतला आहे. आमचे विद्यार्थी खूप छान बोलतात परंतु आमचा नियम आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचे मी क्षमा मागतो आणि परत एकदा परीक्षकांचे आभार मानतो. सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंत वाघसाहेब यांचा सत्कार माननीय प्राचार्य डॉक्टर बी. झावरे सर यांनी करावा ही मी सरांना विनंती करते. धन्यवाद सर. हकृ तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेनिमित्त चारुदत्त महादेव माळी, गडहिंग्लज, कोल्हापूर या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. हॅलो. प्रथमतः वैखरीच्या वाटेवर असणाऱ्या आणि वक्तृत्वाच्या वागयज्ञामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शब्दरसिकांना मनपूर्वक नमस्कार. सर, मी तसे तर गडहिंग्लज तालुका जिल्हा कोल्हापूरमधून ह्या स्पर्धेसाठी आलो होतो. स्पर्धेसाठी येत असताना मनामध्ये अनेक विचार होते की जवळजवळ 350-400 किलोमीटरचा प्रवास करून त्या भागात गेल्यानंतर तिथील माणसं कसं असतील, तिथील लोक कसं असतील, ते कॉलेज कसे असेल, ती शाळा कशी असेल, तिथले पर्यवेक्षक, तिथले परीक्षक, आयोजक सगळे कसे असतील, असे अनेक प्रश्न मनामध्ये पडत होते. परंतु त्या आल्यानंतर ज्या माणसातली माणुसकी जाणवली ना, त्यावर मला असं वाटतं की शब्दांनाही कोडं पडावं इतकी माणसं गोड असतात. शब्दांनाही कोडं पडावं इतकी माणसं गोड असतात. खरंच आपलं केवढं भाग्य असतं जेव्हा ती आपले असतात आणि ही आपलेपणाची जाणीव या स्पर्धेमध्ये आल्यानंतर झाली. मग अगदीच नाव नोंदणी करायला गेले त्या संकल्पनेपासून ते स्पर्धा झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असेल. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी स्पर्धा होतात सर. तिथं परीक्षा आपलं एंट्री फी ही
काही ठिकाणी 200, काही ठिकाणी 500 असते, परंतु तिथे फक्त आणि फक्त नाश्त्याच्या नावाखाली एक एक वडापाव दिला जातो. परंतु तुमच्या या शाळेमध्ये आल्याने, या कॉलेजमध्ये आल्यानंतर अगदीच एंट्री फी पण फक्त 100 रुपये होती आणि यामध्ये इतकं चांगलं जेवण आम्हाला मिळालं. खरं तर लांबून येणाऱ्या स्पर्धकांसाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते जेवण, आणि ती गोष्ट मला इथे सगळ्यात अगोदर मिळाली. बघ, स्पर्धेचं आयोजन, नियोजन ह्या सगळ्या गोष्टी फार आवडल्या देखील, परंतु याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा या कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी महेश उशीर हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्पर्धा करत असतो, त्याचं नाव देखील मी वारंवार ऐकलेलो. याच्या नंतर पुढे जाऊन विचार करायला लागतो तर याच कॉलेजचा माजी विद्यार्थी निखिल नगरकर म्हणून आहेत, त्यांची व्याख्यानं असतील, त्यांचे स्पीच असतील, आमच्या भागातील पोरांच्याकडे रेकॉर्डिंग असायच्या, ते रेकॉर्डिंग ऐकत होतो. परंतु इथे आल्यानंतर त्यांची प्रत्यक्षात भेट झाली, त्यांच्यासोबत वैचारिक बोलणं झालं, त्यांच्या माध्यमातून समजलं की कोल्हापूरचे संस्थानिक छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे देखील या कॉलेजसाठी फंडिंग केलं होतं. म्हणजे अशा गोष्टी, म्हणजे आमच्या मातीतील जो परिवर्तनवादी इतिहास माझ्या राजाने टाकून दिला होता, तो राजा इथपर्यंत येऊन इथल्या या कॉलेजचं उद्घाटन करण्यासंबंधी किंवा फंडिंग करण्यासंबंधी कार्यरत करतात. म्हणजे आपल्या छोट्याशा डबक्यातून जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला तिथले माणसं, त्यांची मानसिकता, त्यांची माया, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत जातात. आणि इथं आल्यानंतर मनोगत व्यक्त करण्या अगोदर सरांनी एक सूचना दिली होती की कोणत्याही पद्धतीचं राजकीय भाषण किंवा राजकीय व्यक्तींचा उल्लेख करायचा नाही. ही गोष्ट मला देखील तितक्याच ताकदीने पटली, कारण आजकाल जाती, धर्म, पंथ यामध्ये अनेक दंगले आणि भांडणे पेटवली जातात. परंतु मला अनंत राऊतांच्या कैदीच्या ओळी आठवतात. ते म्हणतात, जगाच्या सर्व धर्मांनो चला सरणावरी भेटू, जगाच्या सर्व धर्मांनो चला सरणावरी भेटू, पिढीमध्ये नव्याने मानसाला पेरणी आलो, तडा गेला कितीदा पण तरीही आरसा झालो, तरीही आरसा झालो. अगदी याच पद्धतीनं सगळ्या गोष्टीला बाजूला सारून फक्त माणसातला माणूस पाहून प्रेम करणारी अनेक लोक मला इथे भेटली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचेच आभार मानतो आणि तुमच्या सर्वांचाच आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू दे इतका माफक आशावाद व्यक्त करतो. आणि या ज्ञान मंदिरात राहून इतकंच मागणं, ज्ञानमयी आम्हादे अक्षरे वरदान, ज्ञानमयी आम्हादे अक्षरे वरदान, ज्ञानी बनव कर्मशील ज्ञानदयावान. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद चारू दत्ता. आजच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्यांनी काम केले असे परीक्षक सन्माननीय विठ्ठल साळुंखे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, संस्थेचे सर्व पदाधिकारी, या महाविद्यालयातील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं ती संयोजन समिती, आम्हाला इथपर्यंत पाचारण केलं ते सर्व घटक, खरं तर समाजामध्ये तीच माणसं लक्षात राहतात की जी समाजासाठी झिजत राहतात. आज कित्येक वर्षाचा कालखंड लुटून गेला तरी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या अनेक शूरांचं, वीरांचं, तत्वज्ञानांचं, ज्ञानवंतांचं, गुणवंतांचं आणि कीर्तिवंतांचं ध्यान आजही केलं जातं. त्याचं कारणच आहे, मला जेव्हा ही पत्रिका मिळाली तेव्हा या संस्थेचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे जे आदरणीय बाळासाहेब काळे, कैलासवासी हकरू काळे किंवा तथा बाळासाहेब काळे, आजच्या तरुण पिढीला खरं तर या जुन्या माणसांची ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आली. विभक्त कुटुंब पद्धतीला आपण महत्व देणारी मंडळी, त्यामुळे त्या विभक्त कुटुंबाच्या मध्ये आजी आणि आजोबांची मांडी आपल्याला सापडत नाही. आमच्या जुन्या घरामध्ये आम्हाला आमच्या आजीची मांडी
म्हणजे ज्ञानाचं विद्यापीठ असायचं, ज्ञानाची शिदोरी असायची. त्या काळामधले आदरणीय काळेसाहेब यांनी जे काम केलं, आज आपल्याला इतकं सुंदर या कॉलेजचा परिसर असेल, इमारती असतील, इथला नीटनेटकेपणा असेल, इथलं नियोजन असेल, अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. खरं तर मला स्तुती आवडत नाही, पण जे वास्तव आहे ते कधीच नाकारू नये, ते बोललं पाहिजे सर. आणि खरोखरच मला इथं आल्यापासून सांगतायत की एवढा मोठा परिसर, मी 28 वर्ष या स्पर्धेच्या, मी स्वतःही 14 वर्ष माझ्या कॉलेजमध्ये ही स्पर्धा राबवतोय. महाराष्ट्रातून त्याला स्पर्धक येतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढ्या बिनदिक्कतपणे स्पर्धा राबवणं तितकं सोपं नसतंय. पण हे काम आपल्या महाविद्यालयाने हाती घेतलं आणि एवढ्या ताकदीनं हे आपण पार पाडताय. खरं तर महाराष्ट्रात महाविद्यालय नाहीत असं नाही सर, अनेक महाविद्यालय आहेत, पण त्याचा परिसर जर तुम्ही पाहिला आणि आपल्या महाविद्यालयाचा परिसर पाहिला, त्यामुळं पुणे विद्यापीठाला डबल ग्रेड काय ट्रिपल ग्रेड त्यांच्याकडे असेल तर द्यायला हरकत नसावी, इतकं सुंदर हे महाविद्यालय आहे. आणि त्याचं कारण लक्षात घ्या की काळेसाहेबांसारखी माणसं इथं झिजली, निस्वार्थीपणानं त्यांनी काम केलं आणि म्हणून आज आपण एवढ्या सुंदर इमारतीमध्ये हा उत्सव साजरा करू शकलो. त्यांचे ऋण आहेत आणि त्या ऋणामध्ये राहून आपण हा उत्सव पार पाडलेला आहे. मी स्पर्धक मित्रांना एक गोष्ट सांगू इच्छितो. वक्तृत्व ही एक कला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्याला मी म्हणेन वक्तृत्व कला ही एक साधना आहे. साधना कधी होते? जेव्हा तुम्ही एखादा विषय घेता, त्याचं मनमुरादपणे वाचन करता, त्याच्यावरती स्वतः मनन करता, त्याच्यावरती तुम्ही स्वतः चिंतन करता आणि त्या विषयाला सुंदर असा आकार देता. आपण 200-200 पानाची पुस्तकं वाचतो आणि ती 7 मिनिटामध्ये तुम्हाला बसवायची असतात, 5 मिनिटामध्ये बसवायचे असतात, 10 मिनिटामध्ये बसवायचे असतात. मला वाटतं बोलण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या या स्पर्धकांच्या मनावरती वेळेचाच जास्त दबाव असतो, कारण ते त्यांच्या नादामध्ये गुंग झालेले असतात आणि अचानकपणे बेल होते. ती वॉर्निंग बेल होते का संपायची बेल होते यदा कदाचित त्याचं भान सुद्धा राहत नाही आणि म्हणून अनेक विद्यार्थी समारोपाकडे जाताना चाच पडतात. दुसरी गोष्ट महत्वाची मी नमूद करेन, विद्यार्थी मित्रांनो, या महाविद्यालयाने दिलेले विषय ज्वलंत आहेत, सध्या त्या परिस्थितीला अनुसरून आहेत, चालू घडामोडीवर आधारित आहेत. बोलणाऱ्या सगळ्यांनी अतिशय सुंदरपणे प्रत्येक विषयाला न्याय दिला. हार जीत नंतरची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा त्यातलं आम्हाला काय भावलं आणि त्या भावण्यावरती आम्ही तुम्हाला गुणगान करत असतो. या क्षणाला आम्ही ते विसरून गेलोय, पण तुम्हाला न्याय देण्यासाठी तुमचा शब्द न शब्द कानामध्ये आम्ही साठवतो. कुठल्याही स्पर्धकावर अन्याय होणार नाही याची आम्हाला पुरेपूर जाणीव असते. म्हणून वॉर्निंग बेल झाली का फायनलची बेल झाल्यानंतर जसा तुमच्यावर दबाव असतो तसं स्पर्धक जर नेटाला लागले तर आमच्यावर सुद्धा प्रचंड प्रेशर येतो, गोंधळ उडतो सर. अनेक वेळा एकेका मार्कासाठी एक स्पर्धक पुढे जायला लागतो, मागे राहायला लागतो आणि अशा वेळेस आमचं सुद्धा डोकं सुन्न होतं. इतक्या सुंदर स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मी ऐकलेल्या आहेत. आपल्याही स्पर्धेचं नाव निश्चितपणानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. आपल्याकडे एक दुसरी स्पर्धा कॉम्रेड भागवत यांच्या नावानं पार पडली जाते. मोठ्या प्रमाणात ती ही स्पर्धा असते. माझी एक विनंती आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसासाठी स्वतःच एक पुस्तक खरेदी करावं आणि तुमच्या उत्तरार्धापर्यंत तुमच्या घरामध्ये स्वतःच एक वाचनालय तयार व्हावं. ते तुमच्या पुरतं मर्यादित राहणार नाही मित्रांनो, ते तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा निश्चितपणाने उपयोगी पडणार आहे. आणि जो वाचन करतो त्याचं मन सुसंस्कृत होतं आणि तेच सुसंस्कृत मन आपल्या भावी पिढीला सुंदर अशी शिदोरी देऊ शकतं.
इथलं नियोजन आयोजन आताच माझ्या गडे इंग्लंडच्या मित्रानं सांगितलं, कारण एवढा मोठा प्रवास करून आल्याच्या नंतर त्याची मानसिकता दुसरी असणारच नाही. आणि वस्तुस्थिती आहे सर, पैशाचा प्रश्न इथं गौणच आहे निवड, पण जे आल्याच्या नंतर आपल्याकडून एक माणूस म्हणून आदरातिथ्याची भावना तुम्ही जी आमच्या मनात निर्माण केली ती कायमचं घर करून गेलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत. मी आपल्या महाविद्यालयाला, आपल्या संस्थेला माझ्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या स्पर्धक मित्रांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपली गगनभरारी प्रचंड उंच आहे, त्याला आणखी बळ मिळत राहावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या स्पर्धेचे दुसरे परीक्षक म्हणून ज्यांनी काम केले असे समीर गायकवाड सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि सकाळी जे संस्थेचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ म्हणजे ज्यांना आपण शिक्षण तपस्वी म्हणू अशा वर्गवारीतले ज्येष्ठ आणि जाणती माणसं इथं व्यासपीठावर सकाळी होती. आताही अगदी दिग्गज लोक आहेत. काळे मॅडम सकाळी होते, सर सकाळी होते. सर्वांना माझे नमस्कार. त्याचबरोबर समोर असलेले महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि जमलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, मागच्या वर्षी देखील मला या वक्तृत्व स्पर्धेचं निमंत्रण आलेलं होतं, परंतु ऐन वेळेस माझ्याकडून काही अडचणीमुळे जमलं नाही, मी येऊ शकलो नाही. पण यावेळेस जेव्हा मला बोलवलं तेव्हा मी आनंदाने होकार कळवला. त्याचं दुसरं कारण असं आहे की हे शहर माझं आजोळ आहे, माझ्या आई आजोबांचं गाव आहे आणि या शहराविषयी मला खूप आत्मीयता आहे. मी बाहेर जिथेही बोलायला जातो तिथं नगरचा माणूस कोणी भेटला आणि त्याच्या आवाजाच्या टोनिंगवरून त्याला कोणी हिनवलं, हा नगरी दिसतोय असं कोणी म्हटलं तर मी त्याला थांबवत असताना सांगतो की अरे असं नको म्हणू, हे मायेची आणि प्रेमळ भाषेचे लहेजा असणारी माणसं आहेत. इथली माणसं खूप प्रेमळ आहेत, इथले लोक प्रेमळ आहेत. आणि ह्या संस्थेत आल्यावर मला त्याचा परत एकदा अनुभव आला की इथली संस्था आणि ते चालवणारी माणसं देखील प्रेमळ आहेत. नुसतंच गाजावाजा नाही आहे, तर ती वस्तुस्थिती प्रत्यक्षामध्ये आहे. त्यामुळं संस्थेचं मी आधी अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या पद्धतीने हा उपक्रम इथं चालवला जातो आणि त्याला मिळणारा प्रतिसादसुद्धा चांगला आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून मुलं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या शैलीने विचार मांडलेले आहेत. आत्ता सरांनी सांगितलं, मगाशी गडिंगच्या मुलांनी पण सांगितलं की इथं आल्यानंतर जे पद्धतीने समोरच्याला रिॲक्शन मिळते ती खूप महत्त्वाची होती. अगदी नाव नोंदणीपासून असेल किंवा व्याख्यान संपे म्हणजे वक्तृत्व त्याचं पाठ संपेपर्यंत असेल, त्याला इतरांनी जो प्रोत्साहन दिलं टाळ्या वाजून ते सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. कारण विद्यार्थ्यांमध्ये किंवा ज्या सहभागी झालेल्या मुलांमध्ये ही निकोप स्पर्धेची भावना असणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच जणांचे मी टोन्स पाहिले, मूड्स पाहिले, खूप चांगल्या पद्धतीने मुलं बोलले. आपण शालेय स्पर्धांमध्ये पाहतो की आधी छोटं मुलं असतं पहिली दुसरीतलं आणि ते कपडे आवरत सावरत माईक पुढे आलेलं असतं आणि ते सांगते की व्यासपीठावर असलेल्या उपस्थितांनो आणि जमलेल्या समोरच्या सर्व मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, माझे 2 शब्द शांततेने ऐकून घ्यावेत अशी विनंती करून तो बोलत असतो आणि तिथून आपली बोलण्याची सुरुवात होत असते. खरं तर इथं बोलायला येणं हीच एक मोठी कला असते. ही 4 लोकांमध्ये माणूस जेव्हा बोलायला उभारतो तेव्हा अनेकांचे पाय हातपात लटपटतात, अनेकांचे स्वर कापरे होतात. मागं उभा बसून एखादी टिंगल टवाळी करणं खूप सोपं असतं बोलणाऱ्याची, पण प्रत्यक्षात जेव्हा इथं एखादा माणूस बोलायला उभा राहतो त्यातले त्यात विद्यार्थी दशेमध्ये, तेव्हा ते कठीण असतं. आणि जेव्हा विषय दिलेले असतात आणि त्या विषयावर बोलायचं असतं आणि ते पण ठराविक वेळेमध्ये, ती एक कसरत असते आणि ती कसरत खूप चांगल्या पद्धतीने सर्व मुलांनी पार पाडली. विषय सुद्धा खूप चांगले होते. पण मला असं वाटतं की वाचनाचा आवाका अजून मोठा पाहिजे. आरक्षण या विषयावर जे मुलं बोलली त्या मुलांच्याकडून मला अपेक्षित होतं की घटनेच्या कुठल्या परिशिष्टामध्ये आरक्षणाबद्दल लिहिलेलं आहे, आरक्षण किती वर्षासाठी द्यायचं लिहिलेलं आहे, हे त्या वक्तृत्वामध्ये संदर्भ यायला हवेत. ते आरक्षण देण्यामागची भूमिका काय होती ते यायला हवं. आरक्षण कुठल्या कुठल्या राज्यामध्ये मागितले जाते त्याची नोंद यायला हवी. जसे की जाट आरक्षणासाठीचा लढा हा मराठा आरक्षणाच्या आधीचा आहे.
त्याचबरोबर तामिळनाडू या राज्यामध्ये विशेष आरक्षण कशा पद्धतीने दिलेलं आहे, म्हणजे घटनेमध्ये जे नमूद आकडेवारी आहेत त्याच्या ओलांडून जाऊन त्यांनी पुढे दिलेलं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये कसं टिकलं याची नोंद यायला हवी. आपण जितकं वाचत जाऊ तितकं आपल्याला उत्तर भेटत जातात, त्यामुळे वाचन खूप महत्त्वाचं आहे. दुसरा एक विषय असा होता की म्हणजे समाज माध्यमांचं लोकशाहीकरण. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगलं मत मांडलं, परंतु त्यांच्या मांडणीतून असं होतं की समाज माध्यमं कशी वापरावीत किंवा वापरू नयेत किंवा समाज माध्यमं ही घातक आहेत किंवा चांगली आहेत. विषय असा आहे की समाज माध्यमांचं लोकशाहीकरण म्हणजे काय. रवीश कुमार नावाचे एक अँकर होते, NDTV इंडिया नावाचं एक न्यूज चॅनल होतं, अजूनही आहे. पूर्वी ते अदानी ग्रुपकडे नव्हतं, जे इंडिपेंडंट होतं, प्रणव राय त्याचे मालक होते, त्याच्यामध्ये ते अँकर होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सरकार बदललेलं आहे, सरकारच्या विचारधारा बदललेल्या आहेत आणि आपल्यावरती उद्योगपतींचा वाढता दबाव आहे आणि आपल्याला जे बोलायचं आहे ते बोललं दिलं जाऊ जात नाही. त्यांनी ते चॅनल सोडलं आणि त्यांनी स्वतःचं YouTube चॅनल सुरू केलं आणि त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे बोलणाही आहे, म्हणजे की बोललं पाहिजे. इथं आलेली मुलं बोलतात, बोललं पाहिजे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु काय बोललं पाहिजे तर त्या विषयात असं आहे की समाज माध्यमांचं लोकशाहीकरण. न्यूज लॉन्ड्री नावाचं एक वेब पोर्टल आहे, त्या न्यूज लॉन्ड्रीमध्ये देशातल्या न्यूज चॅनल्समध्ये जे बातम्या दाखवल्या जात नाहीत, की जे सरकार झाकून ठेवतं किंवा जी इतर माध्यमं किंवा वर्तमानपत्र दाखवत नाहीत त्या बातम्या तिथं दाखवल्या जातात. द वायर नावाचं एक वेब पोर्टल आहे, त्याच्यावरती सुद्धा अशीच माहिती असते. असे जवळपास एक डझनभर वेब पोर्टल्स आहेत. द क्विंट आहे, तिथं फॅक्ट चेक नावाचे एक भाग आहेत की ज्याच्यामध्ये कळतं की व्हॉट्सअपवर आलेली किती माहिती खोटी असते. राईनपाडा नावाचं एक गाव आहे जिथं मध्यंतरी हत्याकांड झालं. व्हॉट्सअपवर पाठवल्या जाणाऱ्या खोट्या मेसेजेस की मुले पळवणारे टोळे आलेले आहे आणि ते गावातली मुलं पळवतात आणि त्यांना मारलं पाहिजे अशा अर्थाचे ते मेसेजेस होते. त्याच्याबरोबर जी क्लिप होती ती क्लिप पाकिस्तानातल्या रावळपिंडी शहरामधली होती. त्या रावळपिंडीमध्ये एका जाहिरात एजन्सीने अलर्ट नेटसाठी तो एक प्रोग्राम केला होता 3 मिनिटाचा. त्याच्यामध्ये असा भाग होता की एक बिस्किट वाटणारी कंपनी आणि ती मुलाला बिस्किट देते आणि त्याच दरम्यान एक छोटा मुलगा पळत पळत येतो आणि तो बिस्किट घ्यायच्या ऐवजी त्याच्या काकाच्या बरोबर मोटरसायकलवर बसून पळून जातो आणि तो बिस्किटवाला त्याच्या मागे ओरडत जातो. परंतु ज्या लोकांनी ती क्लिप व्हायरल केली त्याने त्यातला फक्त तोच तुकडा उचलला ज्याच्यामध्ये तो छोटा मुलगा मोटरसायकलवर बसून जातो आणि मागचा माणूस पळतो. आणि त्या क्लिप बरोबर असं लिहिलेलं होतं कॅप्शनमध्ये की अशा प्रकारे मुलं पळवली जात आहेत. आणि ते जे चेहरे होते ते त्यांनी मॉर्फ केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्याचा द्वेष करायचा अशा प्रकारच्या अशा कपड्यातली अशी माणसं त्यात टाकली आणि त्याच्यातून द्वेषाचं राजकारण सुरू केलं. मी हे इथं का सांगतोय, मग त्या राईनपाड्यामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे भिकारी होते. भिकारीच म्हटलं पाहिजे त्यांना, कारण त्यांचा उदरनिर्वाहाचं साधनच ते आहे. परंतु त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या बोलीभाषेवरून त्या लोकांना असं वाटलं की हे मुली पळवणारे लोक आहेत आणि त्या लोकांनी म्हणजे जवळपास 40-42 लोकांनी त्या 7 जणांना कोंडलं आणि जीव जाईपर्यंत मारलं. आणि ते सगळं म्हणजे जितेपणे दगड ठेचून मारले गेले, काही दोष नसताना. हे समाज माध्यमांचं अपयश आहे. आणि याच्यामध्ये दोषी कोण आहेत की समाज माध्यम वाईट पद्धतीने हाताळणारे लोक. त्यातही मी असं सांगेन की जे वयस्क झालेले आहेत, मी अगदी थेट सांगतो, मी व्याख्यानाला गेल्यावरही सांगतो, जे पेन्शनर्स आहेत की ज्यांना कुठलीही काम नाही आहेत, की ज्यांचे विचारधारा फिक्स झालेले आहेत, मग ते उजवे असो किंवा डावे असो, त्यांना जे काही येतं ते तसंच्या तसं फॉरवर्ड करतात. त्यांना त्याची खंतही वाटत नाही किंवा किमान आपण हे कन्फर्म करावं याची सुद्धा त्यांना जाणीव नसते. मग याच्याबद्दलची फॅक्ट चेक करणारी पोर्टल्स आपल्या देशामध्ये आहेत, ती सुद्धा या सरकारला चालाविषयी वाटत नाहीत, कारण ती खरी माहिती समोर आणतात. मग समाज माध्यमांचं लोकशाहीकरण जिथं हवं आहे तिथं या समाज माध्यमांना लोकशाही पद्धतीने वापरलं पाहिजे हे बोललं पाहिजे आणि हे त्याच्यातून प्रतीत झालं पाहिजे. आणि हे विद्यार्थी दशेमध्ये जितकं चांगलं कळेल तितके चांगली मुलं आणि तितका चांगला समाज घडेल. मी आयोजकांचं आणि हा विषय ठेवणाऱ्या माणसाचं अगदी अंतःकरणापासून आभार मानतो की इतके चांगले विषय त्यांनी मांडले. हा विषय निवडणं म्हणजे की तुम्ही समाजाकडे कसे पाहता याचा हा आरसा आहे. म्हणजे तुम्हाला समाजाची नाडी बरोबर सापडली, तुम्हाला इथं काय आजार आहे हे करेक्ट माहिती आहे, म्हणूनच तुम्ही हे विषय निवडलेले आहेत. कारण मी इतर ठिकाणी जिथे जिथे पाहतो, मी नेटफ्लिक्ससाठी काम करतो,
ॲमेझॉन प्राईमला सुद्धा मी कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतो. तिथे जे मुलं येतात किंवा ज्या क्लासमधून मुलं येतात ते मोठ्या शहरांमधली मुलं आहेत. अहमदनगर किंवा ज्या भागातून इथे मुले आलेले आहेत यांचा आवाका सुद्धा खूप चांगला आहे. मला हे खूप चांगलं लक्षण वाटतं आणि अशा प्रकारचे विषय देणारे जिथं संस्था आहे एक खूप चांगली अटॅचमेंट घडून तुम्ही नवीन पिढी जनरेट करू शकता हे याच्यात लक्षात येतं. आणि चौथा विषय जो होता की 3 ट्रिलियन इकॉनॉमीचा 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा एकाच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. मला कौतुक आहे की हा विषय तुम्ही दिला. ही एक भूलथाप आहे की आम्ही अमुक ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहोत आणि त्याच्यातून आम्ही हे साध्य करणार आहोत. त्या विषयाच्या पुढे असा शब्द आहे की कुणासाठी, की ही जी ट्रिलियन इकॉनॉमी होणार हे कुणासाठी होणार आहे, हे कोणाच्या भल्यात जाणार आहे. त्या ज्यांनी पार्टिसिपेट केले त्यांनी अगदी मेख बरोबर सांगितली की GDP म्हणजे काय, पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, एका व्यक्तीचं उत्पन्न म्हणजे काय आणि हे पुढे जाऊन आर्थिक विषमतेकडे कसं जाणार आहे. म्हणजे या शहरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा इथे येणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचा अंदाज आहे आणि सरांनाही ह्या गोष्टीचं महत्त्व वाटलं. 4 वेगवेगळे अत्यंत भिन्न विषय निवडले आणि त्याच्यावरती खूप चांगलं सादरीकरण झालं. मुलांनी खूप छान पार्टिसिपेट केलं. म्हणजे जर आम्हाला परवानगी दिली असती सर्वांना पहिला नंबर द्या तर सर्वांना प्रथम क्रमांक दिला असता. मलाही ते आवडलं असतं. परंतु काही नियम असतात त्याला आम्हाला बांधील राहिलं पाहिजे. नंबर हे केवळ वर्गवारीसाठी नसून नियमासाठी आहेत. त्यामुळे ज्यांना नंबर मागे पुढे झाले असतील त्यांनी कुठलाही स्वतःबद्दल किंतु बाळगू नये. आणखी सुधारणा करत राहावी, वाचन वाढवत राहावं. आमचे मित्र साळुंके सरांनी सांगितलं पुस्तक विकत घ्या आणि एक दिवशी आपल्या घरी लायब्ररी झाली पाहिजे. मी याच्याशी सहमत आहे. मी जिथेही जातो तिथे विचारतो की तुम्ही अलीकडे वाचलेली पुस्तके कोणती. अगदी पांढरे केस झालेली माणसं सुद्धा 60-70 काळातली जुनी वप्पू काळे, पु ल देशपांडे यांच्या काळातली पुस्तकांची नावं सांगतात. अलीकडची पुस्तकांची नावच माहिती नसतात, लेखकच माहिती नसतात. आपल्याला लेखक माहिती पाहिजेत, पुस्तकं माहिती पाहिजे, वाचन पाहिजे. मी परवाच यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाले महाराष्ट्र शासनाचे. त्याच्यामध्ये जेथोड नावाच्या आत्मचरित्राला पुरस्कार मिळालेला आहे. चिंतामण झिरवळ त्या लेखकाचं नाव. सातमाळा पर्वतावरती डोंगर रांगामध्ये ते राहिलेले आहेत. कोंकणा आदिवासी जातीतले आहेत ते. त्यांचा संघर्ष पाहिला वाचला तरी आपल्याला वाईट वाटतं की असा का आपण डिजिटल युगात राहतो. आपण इतक्या गप्पा मारतो, आपला देश विश्वगुरु झाला, सर्व झालाय, परंतु आता उपजिल्हाधिकारी झालेले आहेत ते. पण एक वास्तव असं पण आहे की जिथं खायला अजून ही लोक मोहताज आहेत. ही पुस्तकं आपल्यापर्यंत आलेली नसतात का आपण त्यांच्याबरोबर गेलेलो नसतो. तर याचं उत्तर असं आहे की आपण त्यांच्यापर्यंत गेलेलो नसतो. तर त्या पुस्तकांपर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या भाषेच्या किंवा संस्था, इतकी चांगली संस्था आहे, तुमचं मी ग्रंथालय सुद्धा पाहिलेलं आहे, खूप सुंदर आहे. पुस्तकं वाचा, पुस्तकं मागायला सांगा. तुम्हाला जे पुस्तक इथे मिळत नाही ते तुम्ही ऑनलाईन मागवा, पण पुस्तक घ्या. एकमेकाला वाढदिवसाला भेट देताना सुद्धा पुस्तक घ्या. वाचेल तो वाचेल आणि वाचेल तोच बोलेल आणि जो बोलेल तो पुढे जाईल आणि जो पुढे जाईल तो इतरांना पुढे घेऊन जाईल. आणि त्याच्यासाठी तुम्ही ही स्पर्धा राबवताय, त्यासाठी मी तुमचे अंतःकरणापासून आभार मानतो. आणि मला इथे बोलवलं आणि माझे जे काही उलटे सुलटे 2 शब्द आहेत ते ऐकून घेतले त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या स्पर्धेचे पारितोषिक वाचन करण्यासाठी मी निमंत्रित करते डॉक्टर निखिल गोयल सर यांना. धन्यवाद मॅडम. विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर तसेच मंचासमोर उपस्थित असणारे सर्व गुरुवर्य, विद्यार्थी आणि स्पर्धक, मी आजच्या वक्तृत्व स्पर्धेचे वाचनासाठी मी उभा आहे. कैलासवासी हकरू काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख ₹1100 कैलासवासी प्राचार्य GS साबळे सर, न्यू लॉ कॉलेज अहमदनगर, तसेच कैलासवासी श्रीमती विद्याताई गणपतराव साबळे यांच्या स्मरणार्थ असलेले हे पारितोषिक
न्यू लॉ कॉलेज अहमदनगर ची 3rd इयरची विद्यार्थिनी कुमारी अनुजा नवनाथ गाडे हिला देण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून विद्यार्थिनीचे अभिनंदन करायचे. पारितोषिक रोख रक्कम ₹1500. स्पर्धेचे द्वितीय क्रमांक शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथील चारुदत्त महादेव माळी या विद्यार्थ्यास प्रदान होत आहे. आणि पारितोषिकाचं स्वरूप रोख रक्कम 2000. आता प्रथम क्रमांक कैलासवासी आकृतता बाळासाहेब काळे फिरता करंडक व प्रथम प्रमाणपत्र तसेच रोख ₹2500 आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज बेलापूर चा विद्यार्थी चिरंजीव लक्ष्मण विठ्ठल कचरे यास प्रदान होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून या विद्यार्थ्याचं अभिनंदन करायचं आहे. यासाठी मी प्राध्यापक विठ्ठल साळुंके सर तसेच श्री समीर गायकवाड सर यांनी परीक्षकांची भूमिका अत्यंत कठीण असूनही बजावलेली आहे. त्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने या दोन्ही परीक्षकांचं हार्दिक अभिनंदन आणि तसेच आभार सुद्धा मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी लक्ष्मण विठ्ठल कचरे या विद्यार्थ्यांना निमंत्रित करते की त्यांनी आजच्या स्पर्धेचे भाषण करावे. हॅलो. उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, भारत नावाच्या देशामध्ये आज माणुसकी, मानवता आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे असं म्हणत या देशात मानवतेला रोज गाभण ठेवलं जातं. मग याच तुमच्या माझ्या भारत नावाच्या देशामध्ये अगदीच मणिपूर पासून आपल्या बीडपर्यंत मानवतेला रोज रस्त्यावरती नागू उभं केलं जातं. याच भारत नावाच्या देशामध्ये अगदीच हजारो वर्षापासून इथल्या सवर्णांनी अवर्णांवरती अगदीच सामाजिक, आर्थिक, नैतिक, मानसिक, शारीरिक अशा सगळ्याच प्रकारचे बलात्कार रोज हजारो वर्ष केले आणि इथले अवर्ण सुद्धा आपल्यावरती झालेले ते बलात्कार कुठल्या तरी देवाचा शाप आहे असं समजत मूग गिळत गप्प सहन करत राहिले. कधी जर उठवलाच इथल्या एखाद्या अवर्णानं आपल्यावरती झालेल्या अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात आवाज, तर इथली सवर्ण सरंजामशाही व्यवस्था त्या माणसाचा आवाज जिथल्या तिथं दाबून टाकत होती. एखाद्यानं मानवतेचा हात धरत मागितलाच इथल्या सवर्ण सरंजामशाही व्यवस्थेच्या विरोधात न्याय, काढलाच एखादा मोर्चा, तर त्यांचा मोर्चा जिथल्या तिथं दडपून टाकला जात होता. आवाज उचलणाऱ्यांच्या वस्त्याच दिल्या जात होत्या पेटवून, भर दिवसा नेलं जात होतं त्यांच्या स्त्रियांना उचलून, केले जात होते त्यांच्यावरती बलात्कार आणि आवाज उचलणाऱ्यांचे केले जात होते आवाज कायमचे गायब या जगातून अगदीच एखाद्या जादूगारासारखे. मग मित्रांनो, आज तुमच्या माझ्या याच भारत नावाच्या देशामध्ये आरक्षण आरक्षण आणि आरक्षण या प्रश्नांवरून वाद व्हायला लागतात आणि आरक्षण आम्हाला 2 किलो गव्हासाठी किंवा 2 किलो तांदळासाठी नको आहे. आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी हवंय, बाकी तुमच्या 50 पिढ्या सुद्धा आमची कधीच बरोबरी करू शकत नाहीत. किंबहुना याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आरक्षणाच्या माध्यमातून गाढवं घोड्यांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, अशा ज्यावेळेस वाद व्हायला लागतात त्यावेळेस आरक्षण म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या सुद्धा डोक्यात तितक्याच ताकदीनं निर्माण व्हायला लागतो. म्हणून नमस्कार, मी लक्ष्मण कचरे विषय बोलतोय आरक्षण आरक्षण आणि आरक्षण. मग ज्यावेळेस विषयाला सुरुवात करतो ना त्यावेळेस आरक्षण ही संकल्पना म्हणजे नक्की काय हे सांगणं मला अतिशय गरजेचं वाटायला लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आरक्षणाच्या माध्यमातून ज्याच्या समाजाला त्याचं असं प्रतिनिधित्व मिळणार आहे. मग आज
खचलेल्या पंचलेल्या समाजातली माणसं आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं ज्यावेळेस प्रतिनिधित्व करायला लागतात आणि स्वतःच्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ज्यावेळेस बदलवताना पाहायला मिळतात ना, त्यावेळेस आरक्षण म्हणजे नक्की काय हे तुमच्या आणि माझ्या लक्षात यायला सुरुवात होते. हजारो वर्षापासून आपण इथल्या खंजलेल्या पिंजलेल्या आणि गावाच्या बाहेर ठेवलेल्या समाजाला एका रिंगणामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं. आज तीच माणसं आरक्षणाच्या माध्यमातून त्या रिंगणाच्या बाहेर यायला लागतात आणि स्वतःची स्पर्धा स्वतःशी करत तुमची माझी ज्यावेळेस बरोबरी करायला लागतात ना, त्यावेळेस आरक्षण त्यांना दिलंय म्हणून आपल्या पोटात दुखायला सुरुवात होते. मग मंडळी, ज्या समाजाला तुम्ही आम्ही अनटचेबिलिटीच्या माध्यमातून त्यांचा टच झाल्यानंतर विटाळ म्हणून आपण तुम्ही आम्ही हजारो वर्षापासून त्यांच्यापासून दूर पळत आलोय, आज तीच माणसं आरक्षणाचा लाभ घेत आरक्षण त्यांच्या जीवनात आधार म्हणून उभं राहतं आणि आरक्षणाच्या माध्यमातून ती माणसं स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायला लागतात. त्यावेळेस आरक्षण म्हणजे काय हे तुमच्या आणि माझ्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मग मंडळी, आज ज्यावेळेस असं म्हटलं जातं की आज कुणालाही आरक्षणाची गरज नाही, आज सगळे समान झालेले आहेत, आज जातीयता नाही, त्यावेळेस तुम्हा आम्हाला सांगणं खूप गरजेचं वाटायला लागतं. मित्रांनो, तुमच्या माझ्या याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये नितीन आगे नावाचा मुलगा ज्यावेळेस दुसऱ्या जातीत प्रेम करायला लागतो आणि दुसऱ्या जातीत प्रेम केलं म्हणून त्याच नितीन आगेला गावच्या वेशीच्या बाहेर अगदीच खाटकानं एखाद्या दुकानासमोर बकऱ्याला लटकावावं तसं लटकावलं जातं गावच्या वेशीच्या बाहेर. एवढंच काय, आमच्या याच शिर्डीत सागर शेजवळ नावाच्या मुलानं बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून शिर्डीत त्याला दगडानं ठेचून मारण्यात येतं. एवढंच नाही मित्रांनो, तुमच्या आमच्या याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या समरसतेची जयंती साजरी झाली पाहिजे म्हणून अक्षय भालेराव ज्यावेळेस नांदेडला प्रयत्न करायला लागतो त्यावेळेस त्याच गावच्या बाहेर त्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात येते. मग सागर शेजवळ, नितीन आगे आणि अक्षय भालेराव या सगळ्यांच्या व्यथा आणि वेदना जर का तुम्हाला कळत असतील आणि तरीही तुम्हाला आरक्षण नको वाटत असेल, आरक्षण समजत नसेल, तर हे तुमचं आणि माझं दुर्दैव आहे. अहो एवढंच काय, ज्यावेळेस युपीतल्या महोबा सारख्या प्रदेशाचा विचार करायला लागतो त्यावेळेस युपीतल्या महोबामध्ये एका सवर्ण शिक्षकाच्या मडक्यातलं एक लहान दलित मुलगी पाणी प्यायली म्हणून ते सवर्ण शिक्षक तिला बेदम मारतात. बेदम मारून ते थांबत नाहीत, ते असं म्हणतात की तुम्ही जर आमच्या मडक्यातलं पाणी पिलात तर आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचं पाणी याच मुद्द्यावरून पेटवलं असावं म्हणून आज ते तुम्हाला आणि आम्हाला पाण्यात बघतात. असं जर का तुम्हाला कधी कोणी पाण्यात बघितलं असेल आणि तरीही आरक्षण तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मग प्रश्न हा तुम्ही आम्ही तुमच्या माझ्या मनाला विचारणं तितक्याच ताकदीनं गरजेचं आहे. एवढंच नाही सर, ज्यावेळेस बिहार सारख्या राज्याचा विचार करायला लागतो त्यावेळेस बिहारमध्ये एका दलित महिलेनं सवर्ण सावकाराच्या व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून तो सवर्ण समाजाचा सावकार त्या दलित महिलेला उचलून नेतो, तिचे कपडे काढतो, तिला बेदम मारहाण करतो. एवढंच करून तो थांबत नाही तर त्याच्या मुलाला तिच्या तोंडात लघवी करायला लावतो आणि लघवी करून झाल्यानंतर तो तिला असं म्हणतो की तुमची ही लायकी आहे. मग ही लायकी जर तुम्ही आम्ही कधी अनुभवली असेल आणि तरीही तुम्हाला आरक्षण या देशातलं चुकीचं वाटत असेल ना, तर हे तुमचं माझं सगळ्यांचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. मग आरक्षण नक्की काय आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून नक्की कुणाला फायदा झालाय, तर शंकरराव खरातांचं तराळ आणि अंतराळ नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात शंकरराव खरात एक आठवण द्यायला लागतात. ते असं म्हणतात की माझ्या लहानपणी माझ्या घरात कुणीच शिकलेलं नव्हतं आणि माझ्या वडिलांना माझ्या लहानपणी एक पत्र येतं. ते पत्र वाचून घेण्यासाठी शंकरराव खरात आणि त्यांचे वडील गावातल्या सावकाराकडे जातात. गावातला सावकार त्यांना असं म्हणतो की मी तुमचं पत्र वाचून देईन, परंतु पत्र वाचायच्या आधी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. माझ्या दारात जी लाकडं पडलेली आहेत ती लाकडं तुम्हाला आधी फोडून द्यावी लागतील. शंकरराव खरात आणि त्यांचे वडील 3-4 तास लागून ती लाकडं फोडून देतात आणि ती लाकडं फोडून झाल्यानंतर शंकरराव खरातांचे वडील जमिनीवरती बसतात आणि जमिनीवरती बसल्यानंतर शंकरराव खरातांचे वडील हात जोडत त्या सावकाराला विचारतात की मालक आता सांगा त्या पत्रात काय आहे म्हणून. त्यावेळेस शंकरराव खरातांच्या वडिलांना तो सावकार जे उत्तर देतो ते उत्तर असं असतं, तो सावकार असं म्हणतो की बाबा या पत्रात दुसरं तिसरं काहीच नाही, तुझ्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे आणि तिचा आज सकाळी अंत्यविधी होता. हे सगळं ऐकून शंकरराव खरातांचे वडील हातामध्ये डोकं घेऊन जमिनीवरती बसतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. बापाची ही अवस्था बघून शंकरराव खरात तेव्हाच मनाशी असा निश्चय करतात की मी माझ्या बापाच्या आयुष्यात कधीच अशी परत अवस्था होऊ देणार नाही. तेच शंकरराव खरात आरक्षणाच्या माध्यमातून शिकतात, स्वतःचं आणि स्वतःच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे पत्र वाचायला घेऊन जाण्यापासून तेच शंकरराव खरात अगदीच पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपर्यंतचा प्रवास ज्यावेळेस करायला लागतात ना, हे कशामुळे शक्य होतं, हे फक्त आणि फक्त आरक्षणामुळे सर शक्य झालेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. अहो एवढंच काय, ज्यावेळेस तुम्ही
आरक्षण म्हणजे नक्की काय हे तुमच्या आणि माझ्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. धन्यवाद लक्ष्मण. माझी उपप्राचार्य मेधाताई काळे मॅडम यांना निमंत्रित करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि सर्व ज्यांनी भाग घेतला ते विद्यार्थी बंधू भगिनी, आज वक्तृत्व स्पर्धेतील भाषणांचा आपण सगळ्यांनी दिवसभर आस्वाद घेतला आणि तेही मुलं कशी बोलली असतील याची झलक पण आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे खरोखर खूप धन्यता वाटली की मुलं अभ्यास करतात आणि विषय इतका मोठा असताना ते केवळ 5 ते 7 मिनिटात मांडण्याची कसरत करतात. परीक्षकांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की काय करायला पाहिजे अजून आणि ते करणं सोपं आहे का नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं, पण ते शक्य आहे आणि ते शक्य झालं तर आणखी तुमच्या वक्तृत्वामध्ये एक वेगळी धार येईल असंही त्यांनी सांगितलेलं आणि त्याचा तुम्ही सर्वजण निश्चितच उपयोग करून घ्याल. आज हा जो कार्यक्रम आहे तो कैलासवासी हकृतदा बाळासाहेब काळे यांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ झाला. सकाळी आपण त्यांच्या कार्याची ओळख करून घेतलीच आहे, तथापि काही मुद्दे त्याच्यामधले राहिले होते. त्या 1-2 मुद्द्यांना मी फक्त स्पर्श करते आणि माझे मनोगत संपवते. हे जे काही त्यांच्या कैलासवासी बाळासाहेब काळे यांचा देहांत झाल्यानंतर त्यांच्या नावाने एक जो फाउंडेशन स्थापन झालं त्याच्यामध्ये असा विचार झाला की त्यांनी जे आयुष्यभर कार्य केलं, त्यांनी जे आयुष्यभर विचार जोपासले आणि सांगितले, शिक्षणाविषयीची जी तळमळ प्रचंडपणे त्यांनी दाखवली, तर हे त्यांचं कार्य विस्मृतीमध्ये जाऊ नये. कारण काय होतं की माणसं गेल्यानंतर त्यांचं कार्य विसरलं जातं आणि म्हणून ते विस्मृतीत जाऊ नये म्हणून अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवावा अशी एक भावना सगळ्यांच्या मनात झाली आणि त्या भावनेच्या दृष्टीने हाचा असा कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित करतो. तर कैलासवासी बाळासाहेब काळे यांचं गाव सकाळी सांगितलंच की सारोळा कासार जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे आणि त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते, सब रजिस्ट्रार. आणि एक विशेष मला सांगायचे की सारोळा कासार या गावाविषयी एक ग्रंथ त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिला. तो ग्रंथ अजूनही ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहे. तो इंग्रजीत आहे, सोप्या इंग्रजीत आहे. म्हणजे सारोळा गावाची काय एकंदर परिस्थिती आहे, तिथे जनावरं किती आहेत, तिथे पिकं कोणती घेतली जातात, माणसं कशी आहेत, उद्योग व्यवसाय काय आहेत याविषयीची त्याची माहिती त्यात दिलेली आहे आणि त्याचं मराठी अनुवाद करण्याचंही काम चाललेलं आहे आणि पुणे विद्यापीठात तौलनिक अभ्यास त्याचा सुरू आहे. म्हणजे त्यावेळेचं सारोळा कासार आणि आजचं सारोळा कासार यामधली जी काही तफावत आहे ती त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्या दृष्टीने तिथे काम चाललेलं आहे. तर हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सोप्या इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिला आणि त्याला इंग्रज अधिकाऱ्यांची प्रस्तावना लाभलेली आहे. तर कैलासवासी बाळासाहेब काळे यांनी फक्त शिक्षण क्षेत्रात तर कार्य केलेलंच आहे, परंतु शेतकऱ्यांविषयी सुद्धा त्यांना अतिशय आत्मीयता होती. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या दृष्टीने त्यांनी खरेदी विक्री सोसायटी काढली. जिल्हा मराठा विद्यापीठ समाजाचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते, जिल्हा स्कूल बोर्डाचे सदस्य होते. त्यानंतर सोसायटी हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि उच्च शिक्षण बडोद्याला घेतलं, कारण त्यावेळेला शिक्षणाच्या सुविधा सगळीकडे उपलब्ध नव्हत्या. तर ज्याप्रमाणे त्यांनी शिक्षणामध्ये कार्य केलं तसंच त्यांनी सहकार क्षेत्रातही कार्य केलं, म्हणून ते शिक्षण महर्षी तसेच सहकार महर्षी सुद्धा होते. तर त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या, अनेक संस्था स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. नगर तालुका खरेदी विक्री संघ, त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये ते अनेक वर्ष चेअरमन होते. कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली, ते सुरुवातीला चेअरमन होते आणि त्यांच्याच कारकिर्दीत नवं मार्केट यार्ड जे आपण सकाळी सांगितलं शितोळे सरांनी ते स्थापन झालं. जिल्हा खरेदी विक्री संघाचे ते चेअरमन होते, जिल्हा सहकारी बोर्डाचे सदस्य होते आणि सहकार सदन ही वास्तू त्यांच्या काळात घेतली गेली. जिल्हा सहकारी बँक आज तुम्ही ऐकता ADCC बँक, तिचं नाव लौकिक सगळ्या आशियात आहेत. तर त्या वास्तूच्या उभारणीमध्ये
म्हणजे मुख्य प्रवर्तकांमध्ये बाळासाहेब काळे यांनी कार्य केलं. तसंच भूविकास बँकेमध्ये सुद्धा ते डायरेक्टर होते आणि शेती व्यवसायाला आवश्यक ते भांडवल शेतकऱ्यांना मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आणि राज्य सहकारी बोर्डावर पण ते जिल्हा प्रतिनिधी होते आणि त्यांच्याच प्रेरणेतून इथे नगरमध्ये जी महिलांसाठी अंबिका महिला सहकारी बँक आम्ही स्थापन केली, त्याचे प्रेरणाशक्ती पण तेच होते आणि त्यांनी घालून दिलेल्या निस्वार्थीपणाच्या वाटेवर आम्ही चालत राहिलो. म्हणून 34 वर्षानंतर सुद्धा आम्हाला अवर्ग पुरस्कार प्रथम क्रमांकाचे मिळत आहेत. तेव्हा विना सहकार नाही उद्धार हे त्यांनी तत्वानुसार शेतकरी लोकांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले, ते संघटित व्हावे म्हणून प्रयत्न केले, त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले आणि यासाठी सर्वसामान्य माणूस हा शिक्षित झाला पाहिजे, शिकला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणून ज्ञानाशिवाय उद्धाराचा मार्ग नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचं कार्य सुरू केलं. तळागाळापर्यंत शिक्षण कसं पोहोचेल हे त्यांनी पाहिलं. 1947 ते 1950 ते जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन होते आणि सक्तीची शिक्षण योजना त्यांनी राबवली. खेड्यापाड्यात स्वयंस्फूर्त अशा शाळा, व्हॉलंटरी शाळा काढल्या. ज्ञानाचा प्रकाश घरोघर जाण्यासाठी जिल्हा साक्षरता मंडळाच्या सहकार्या मदतीने स्थापन केलं. व्हॉलंटरी शिक्षक नेमले, त्यांच्या नोकरीचे प्रश्न त्यांनी सोडवले. अहमदनगर शहर पालिका शिक्षण मंडळाचे ते 25 वर्ष सेक्रेटरी होते. तसंच प्राथमिक शिक्षणाबरोबर इंग्रजीचे ज्ञान महत्त्वाचे आहे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहकार्याने गावगाव माध्यमिक शाळा पण त्यांनी काढल्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना 1 लाख रुपयाची थैली ते आजारी असताना ससून हॉस्पिटलमध्ये देण्यात त्यांचा खूप पुढाकार होता. तेव्हा रयतच्या जिल्हा समितीवर ते सल्लागार होते आणि सकाळी तुम्हाला शितोळे सरांनी सांगितलंच की आमचं जे गाव आहे सारवा कासार, त्या सारवा कासार गावाला मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या ऐवजी रयत शिक्षण संस्थेची शाळा त्यांनी काढायला मदत केली. मला आठवतं आमच्या माळीवाड्याच्या घरात कर्मवीर भाऊराव पाटील हे नेहमी यायचे, काकांशी चर्चा व्हायची आणि शिक्षणाची किंवा भविष्यातल्या शिक्षणाविषयी त्यांच्या नेहमी खूप चर्चा व्हायच्या. तर असे कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाळासाहेब काळे यांची खूप अतूट अशी मैत्री होती. जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थांच्या वतीने नगरला मराठा बोर्डिंग आणि रेसिडेन्शियल हायस्कूल यामध्ये सुद्धा त्यांनी खूप काम केलं. या संस्थेची प्रगती जी आहे ती आज अनेक महान माध्यमिक विद्यालय आहेत, न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज आहेत, आणखी काही कॉलेज आहे शेवगाव पारनेर इथे, शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडार आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स सुद्धा इथे आहे. त्या नगरला अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यातून समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं. अखिल भारतीय मराठा शिक्षण संस्थेचे ते बरीच वर्ष उपाध्यक्ष होते आणि म्हणून मला असं म्हणायचं की एक व्यक्ती किती कार्य करू शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना जास्त रस होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीजवळ त्यांनी 21 दिवस कारावास सोसला. तेव्हा अशा प्रकारचे ध्येयनिष्ठ तळमळीने कार्य करणारे, समाजासाठी झटणारे, सामान्य मुलांसाठी झटणारे, शिक्षणासाठी झटणारे आणि शिक्षणानेच खरा उद्धार होईल हे जाणून त्याप्रमाणे कार्य करणारे कैलासवासी बाळासाहेब काळे यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून आपण हा वक्तृत्व स्पर्धेचा जो काही निर्णय तो घेतलेला आहे आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे. आपण 2-3 भाषणं ऐकली, त्याच्यावरून या वक्तृत्व स्पर्धेचा काय दर्जा आहे हे आपल्या लक्षात आलं. काय मुलं किती वाचतात, किती धिटाईने बोलतात, किती धिटाईने आपली विचार व्यक्त करतात हे पाहून खूप सगळ्यांना आनंद वाटतोय. आणि म्हणून मला असं म्हणायचं की खूप लोकसंग्रह असणारे, विविध क्षेत्रात कार्य करणारे कैलासवासी बाळासाहेब काळे यांचं जे काही कार्य आहे ते निश्चितच या अशा उपक्रमांमुळे आधी कधीही काळाच्या पडद्याआड जाणार नाही आणि त्याला आपण सर्वजणांनी आज मोलाची साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद मॅडम. माननीय जयंत वाघ साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. कैलासवासी हकरू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2023-24 ह्या स्पर्धांकरिता आपल्या स्पर्धांचं परीक्षण करण्यासाठी सोलापूर आलेले विठ्ठल साळुंके सर, अकलूजवरून आलेले समीर गायकवाड सर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य झायरे सर
लेखिका प्रवास वर्णन ज्याचं अत्यंत सर्व ठिकाणी गाजलेल्या अशा प्रवास वर्णनाच्या लेखिका अंबिका महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा मेघाताई काळे, आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य सागरे सर, कळमकर सर, फुगे सर आणि ह्या स्पर्धेसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले आपले स्पर्धक मित्र मंडळी आणि कॉलेजचे प्राध्यापक वर्ग. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे खरं तर म्हटलं तर ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी असते, ज्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी असते, पण ज्यांना खरंच पुढे जायचं असतं त्या लोकांसाठी ही स्पर्धा म्हणजे मेजवानी असते. वक्तृत्व स्पर्धेतून आपण स्वतःला तर डेव्हलप करतो, स्वतःचं इम्प्रेशन कसं समोरच्यावर पडेल, आपलं प्रभुत्व कसं व्यक्त होईल हे चांगलं त्यासाठी अभ्यास भरपूर करावा लागतो आणि तो अभ्यास आपण करता ह्या स्पर्धामध्ये भाग घेता हे चांगली गोष्ट आहे. यातून आता मी 2 भाषणे जी ऐकली ती अत्यंत सुंदर आणि ऐकतच राहावी अशी भाषणे आणि विद्यार्थ्यांचा जो कॉन्फिडन्स पाहिला तो कॉन्फिडन्स अतिशय सुंदर कॉन्फिडन्स होता. ह्या स्पर्धेसाठी जे विषय होते आरक्षण 5 ट्रिलियन इकॉनॉमी नेमकी कोणासाठी, समाज माध्यमांचे लोकशाहीकरण आणि चित्रपटातील हिंसक दृश्य, ह्या विषयावर आपण सर्वांनी इथे आपल्याला जो काही वेळ दिला असेल त्या वेळेमध्ये आपण आपलं प्रभुत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. सर आपण मगाशी म्हणाला की ह्या कॉलेजला $+, द्यावं, तर तुमच्या माहितीकरता सांगतो ही संस्था 1918 साली शाहू महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झाली. त्यावेळेस फक्त 12 विद्यार्थी ह्या संस्थेमध्ये होते. त्यांनी $2000 त्यावेळेस संस्थेला दिले आणि एक समाज एकत्र करून पुढे तुम्ही हे चालवा आणि त्या जोरावर आज ह्या संस्थेचे 1 लाख विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. 60 ते 70 हायस्कूल्स आहेत, 20 ते 22 ज्युनियर कॉलेज आहेत, 10 ते 12 सिनियर कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे. सगळ्या प्रकारचे चांगले कोर्सेस ह्या कॉलेजवर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झावरे सरांच्या काळातच त्यांनी ह्या संस्थेचा मानाचा तुरा आणि ह्या कॉलेजचा मानाचा तुरा रोवला. त्यांनी मॅथच्या मूल्यांकनामध्ये भारतामध्ये प्रथम, भारतामध्ये 4थं आणि महाराष्ट्रामध्ये 1लं ह्या कॉलेजचं नाव निघालेलं आहे. त्यामुळं ह्या अशा स्पर्धा, असे वेगवेगळे उपक्रम ही संस्था, हे कॉलेज कायमच राबवत असते. माझी आता तुम्हाला इथून पुढे एकच सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करावी असं वाटतं की इथून पुढे आपण आपलं डेव्हलपमेंट तर होणार आहे, याच्यामध्ये व्यक्त करणारे आपलं वक्तव्य तेवढंच फुलत जावं. आपण पुढच्या या काळामध्ये पुढचा प्रवास कोणी वक्ते होतील, कोणी लेखकही होतील, याच्यातून कोणी समाजकारण करतील, कोणी राजकारणही करतील. पण हे फक्त चांगल्या दिशेने जावं, समाजाची याच्यातून उन्नती व्हावी, एवढेच 2 शब्द मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ज्यांना आज बक्षिसं मिळाली, ज्यांना मिळाली नाही त्यांनी खचून न जाता पुढील परत परीक्षांमध्ये आपल्याला परत चांगले रिझल्ट मिळतील व आपल्याला बक्षिसं मिळतील, या त्या जिद्दीने परत आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आजच्या सोहळ्याच्या अंतिम वळणावर मी डॉक्टर विखे निलिमा आपले सर्वांची रजा घेते व आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर राजेंद्र साबळे यांना निमंत्रित करते.
एक 5च मिनिटात मी आभार प्रदर्शन करणार आहे. आजच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष मान्य जयंतराव वाघ साहेब, विश्वास अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.H. झावरे सर हे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉक्टर सागडे सर, कळमकर सर, ठुबे सर, डॉक्टर ठुबे सर हेही उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्राध्यापक मेधाताई काळे मॅडम, प्राध्यापक पोपटराव काळे सर, प्राध्यापक आरती मांढरे मॅडम, तसेच सय्यद सर, तसेच आंबडे सर हे उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे पर्यवेक्षक म्हणून ज्यांनी काम केले ते समीर गायकवाड सर व विठ्ठल साळुंके सर यांचेही आभार मानतो. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व